नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। काल फातोर्डेचो माजी आमदार दामबाब हेजो वाडदिवस आसलो। त्या वाडदिवसाच्या निमतान म्हाका दिसता मडगांव खंय तरी कार्यक्रम आसलो केक कापपाचो। त्या वेळार सद्याचो PWD मंत्री आनी काँग्रेसचो माजी मुख्यमंत्री हेणी उद्गार काडले कितें म्हणून खंयची तरी भविष्यवाणी सांगली। तो हरशीं भविष्यवालो न्हू तो, देव तुजे कडेन उलयता न्हू। आनी उलयता आसतना कितें सांगलें तेणी, दामूक आव्हान केलें कितें म्हणून, येणाऱ्या काळान 15 वर्सां तरी गोंयांत BJPचो सरकार येवंक जायना म्हणून। तेका लागून दामून प्रयत्न करचे। हांव खरो म्हणशां जाल्यार सगळ्या देवा धर्माच्या फुड्यान नतमस्तक जाता, स्पेशली मडगांवचो दामबाब बाबय तेका नतमस्तक जाता। तेच्या नंतर बांबोळचो खुरिसा तेका आर्गां घालता आनी त्या नंतर आमची पणजेची महालक्ष्मी तिचे कडेन लोटांगण घालता। सत्य हे दिगंबर कामच्या तोंडान तिने वदोवन घेतले। खरेंच देव आसा ह्या देवान दाखोवन दिले। दिगंबर कामत, खरी तर तुका तनाची आनी मनाची लज आसा जाल्यार रिजायन जावन घरा बस, नाल्यार तरी ज्या त्या जाग्यार उबे आसले मुख्यमंत्री म्हूण, दामू म्हूण, शर्मत रायतुरकर म्हूण, नरेंद्र सावयकर म्हणून, तेंकां तेणी कपडे न काडटा दिगंबर अवस्था केली। त्या दिगंबरान खरें म्हणशां जाल्यार मुख्यमंत्री दखल घेवन तेका खरें म्हणजे पोस्टावयल्यान सॅक करपाक जाय। जे आरोप दिगंबर भायर रावन बीजेपीचेर करतालो, सगळ्यांक फळान घातल्या गोंयकारांक म्हणून बीजेपीन, तेंचे फाटीक फाट टेकोवन आयज बसलो, तरी सुद्दां तेणी आयज बीजेपीच्या आनी सरकाराची जी आमच्या गोंयच्या राज्याचेर तशें राष्ट्रीय स्तराचेर जी बदनामी केल्या पळय, तेका खरें कोण गोंयकार माफ करपाचो ना। तसोच दिगंबर कामाक ते लज बी कांय ना, तेणी सगळें सोडलेलें आसा। तेणी स्वताची दिगंबर अवस्था केल्या पळय, तशीच आयज तेणी सरकाराची दिगंबर अवस्था केली। देव बरें करूं।